ठाणे महानगरपालिकेच्या थोडक्यात नाही, आता बाकी सगळ्यांना सभापती महोदय तुम्ही 25-30 मिनिटं दिलीत आणि याच्यामध्ये तुम्ही आमच्यावरती अन्याय करणार हे चुकीचं आहे. इतर रेकॉर्ड आहे सविस्तर हा विषय मांडणार आहे. त्याच्यामध्ये भेटावा 11:45 पर्यंत हा आपल्याला अल्पकालीन 97ची ही चर्चा आहे. ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये अनुकंप तत्वावरील पदे हे 91 पासून तसेच त्याआधी दीर्घ कालावधीपासून ते आज रोजीपर्यंत ती भरण्यात आलेली नाही. सभापती महोदय, अनुकंपाच्या नियुक्ती संदर्भात माननीय आयुक्त महोदयांकडे अनेकदा या संदर्भातली बैठक झालेली आहे. राज्यात शासनाच्या 150 दिवसांचा जो विशेष कार्यक्रम हा घेतला होता, त्याच्यामध्ये अनुकंप तत्वावरती नियुक्त्या देण्याचा निर्देश असतानाही ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे पात्र वारसांना सभापती महोदय अजूनही नियुक्ती देण्यात आलेली नाही. प्रशासनाकडून पदभरती बंदी, आकृतीबंध मंजुरी, रिक्त पदे नसणे इत्यादी कारणे प्रत्येक वेळी सांगितली जातात, परंतु शासन निर्णय तसेच माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा कारणांमुळे अनुकंप नियुक्ती प्रलंबित ठेवता येत नाही. तरी सुद्धा सदर नियुक्त्या या रोखून ठेवल्या गेल्या. सभापती महोदय, अनुकंपा नियुक्ती न मिळाल्यामुळे संबंधित वारसांनी लोकायुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली होती आणि ठाणे महानगरपालिकेकडून 30/7/2024च्या शासनाच्या निर्णयाच्या अनुसार कोणतीही अडचण नसल्याचे उत्तरही त्या तिकडे सभापती महोदय लोकायुक्तांच्या इकडे देण्यात आलं आहे. असं असतानाही सभापती महोदय अजूनही या नियुक्त्या अडलेल्या आहेत. सन 2014 मध्ये शिक्षण मंडळाचे ठाणे महानगरपालिकेमध्ये समावेश झाले आहे. समावेश पूर्ण झालेले नाही असे मोघम उत्तर प्रशासनाकडनं वेळोवेळी दिले जाते. सभापती महोदय, हा खरं तर सभापती महोदय बरेच काळ प्रलंबित असलेला आणि या लोकांवरती अन्याय होत असलेला सदर प्रकरणामध्ये दीर्घकाळ न्याय न मिळाल्यामुळे संबंधित वारसांकडून आत्मदहनासारखा गंभीर इशाराही सातत्याने दिला गेलाय. सभापती महोदय, यामध्ये त्यांच्यावरती होत असलेला अन्याय हा लक्षात घेऊन सभापती महोदय याच्यामध्ये शासनाने निर्णय हा ताबडतोबीने करणं गरजेचं आहे. नवी मुंबई असेल, अकोला असेल, या दोन्ही महानगरपालिकेमध्ये अधिसंख्य पदे निर्माण करून अनुकंप तत्वावरती नियुक्त दिलेले आहेत. त्याच धर्तीवरती ठाणे महानगरपालिकेच्या अधिसंख्य पदेवरती निर्माण करून पात्र वारसांना नियुक्ती देण्याबाबत आपलं शासन निर्णय करणार का, हा माझा प्रश्न आहे. अकोला आणि नवी मुंबईच्या धर्तीवरच या वारसांना तत्काळ नियुक्ती देण्यात यावी. त्याचबरोबर सभापती महोदय, दुसरा विषय जो आहे तो चतुर्थ श्रेणी पदोन्नती प्रक्रियेसंदर्भातला आहे. सद्यस्थिती सभापती महोदय, ठाणे महानगरपालिकेमध्ये चतुर्थ श्रेणीचे जे कर्मचारी आहेत त्यांची पदोन्नतीची प्रक्रिया ही सुरू आहे, पण या संदर्भात शासन निर्णय व ठाणे महानगरपालिकेच्या सेवा प्रशासन नियम मध्ये विसंगती आहे. सभापती महोदय, सामान्य प्रशासन विभागाच्या 6 जून 2017च्या अधिसूचनेमध्ये असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की आपल्याला 3 वर्षाचा असा एक निर्धारित कालावधी आहे, पण ठाणे महानगरपालिका सेवा प्रवेश नियमानुसार पदोन्नती आवश्यक सेवा ही कालावधी 5 वर्ष आहे. तर याच्यामध्ये शासन निर्णयाच्या अनुसार ही कालावधी 3 वर्ष निर्धारित करावी अशी माझी स्पेसिफिक मागणी आहे. सभापती महोदय, सदर सेवा प्रवेश नियमांमध्ये नमूद करण्यात आलेली ही 5 वर्षांची अट लागू केल्यामुळे अनेक पात्र कर्मचाऱ्यांवरती अन्याय होत आहे. सभापती महोदय, यामुळे या पदोन्नती प्रक्रियेमध्ये शासन निर्णयाच्या अनुसार 3 वर्षांची सेवा कालावधी विचारात घेतली जावी आणि संबंधित कर्मचाऱ्यांवरचा अन्याय आपण दूर करणार का, या संदर्भातली या 2 स्पेसिफिक विषयांसंदर्भातली माझी शासनाकडे मागणी आहे. या संदर्भातला निर्णय हा ताबडतोबीने व्हावा आणि संबंधित खाली या संदर्भातलं कळवलं जावं. सभापती महोदय, कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रक्रिया ठाणे महानगरपालिकेमध्ये चतुर्थ श्रेणींच्या जी सेवा प्रवेश नियम आहे याच्यामध्ये त्यांच्यामध्ये जी पदोन्नती आहे त्याच्यामध्ये ही आता चालू आहे प्रक्रिया. त्याच्यामुळे कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय, जर ही प्रक्रिया पूर्ण झाली तर अन्याय होईल, तर त्या दृष्टिकोनाने आपण निर्णय घ्यावा अशी माझी मागणी आहे. मंत्री महोदय, सन्माननीय सदस्य निरंजन डावखरे साहेबांनी ठाणे महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये सफाई कामगार, बिगारी, शिपाई, वॉर्ड बॉय, आरक्षक या संदर्भातली या ठिकाणी सूचना या ठिकाणी मांडलेली आहे. सन्मान्य सदस्यांनी ही सूचना मांडल्यानंतर मी राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, ज्यांच्याकडे नगर विकास विभाग आहे, त्यांच्याशी मी चर्चा केली.
त्यांनी स्पष्ट पद्धतीने सांगितले की हा जो घटक आहे त्याला कुठच्याही परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून न्याय दिला पाहिजे. त्याच्यामुळं निरंजन डावखरे साहेबांनी जी अतिशय महत्वाची मागणी केलेली आहे की क वर्ग महानगरपालिका असताना देखील कल्याण डोंबिवली असेल किंवा नवी मुंबई असेल, बरोबर ना, याच्यामध्ये 3 वर्षाचा कालावधी हा पदोन्नतीसाठी पात्र आहे आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये 5 वर्षाचा पात्र आहे, तर तो 3 वर्षाचा करावा अशी निरंजन डावखरे साहेबांची मागणी आहे. याच्याबाबत आम्ही देखील महानगरपालिकेला कळवू. जनरल बॉडीचा ठराव महाराष्ट्र शासनाकडे आल्यानंतर ही देखील 5 वर्ष जे आहेत ती 3 वर्ष करण्याचा सकारात्मक निर्णय महाराष्ट्र शासनाकडनं घेतला जाईल, हे देखील आश्वासन मी या सभागृहामध्ये देतो. 260 दुसरा मुद्दा देखील त्यांनी अतिशय संवेदनशील पद्धतीने या ठिकाणी मांडला आणि तो खरं तर भावनिक मुद्दा आहे. तो म्हणजे अनुकंप तत्वावर नोकरी मिळणं. सभापती महोदय, अनुकंप तत्वावर नोकरी मिळत असताना एका डोळ्यामध्ये आनंद असतो, आनंदाश्रू असतात आणि एका डोळ्यामध्ये दुःखाश्रू असतात, कारण अनुकंप तत्वावरची नोकरी ही कशामुळे मिळते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर आकृतीबंध असेल, संच मान्यता असेल, हे तातडीनं होणं गरजेचं होतं आणि त्या तातडीनं करण्याच्या सूचना देखील आजच ठाणे महानगरपालिकेला दिल्या जातील आणि अनुकंपाचा समावेश भविष्याच्या या भरतीमध्ये या सिस्टीम मध्ये करावा हे देखील निर्देश दिले जातील. मिटकर घेऊ का? आम्ही उदाहरण घेतलं की अकोल्याने केलंय. आता नाही, सन्मान्य सदस्य, सन्माननीय सभापती महोदय, थोडा मिटकरी साहेबांचा गैरसमज होतोय. 260 एक सेकंड मी फक्त लाडसाहेब गैरसमज दूर करतो. अकोला, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई या महानगरपालिकेने 5 वर्षाचा क्रायटेरिया न लावता 3 वर्षाचा पदोन्नतीचा क्रायटेरिया लावलेला आहे. अशा पद्धतीचं अतिशय चांगलं कौतुक मिटकर साहेब तुमच्या अकोल्याचं केलेलं आहे. त्यांना देऊ नाही. हे आता 260 वर चर्चा आपण सुरू करतोय. प्रसाद लाडजी, आज जरा त्यांचा शेवटचा दिवस होता. कोणाचा? माझा? यांचा त्यांचा शेवट आम्ही करायला देणार नाही, चिंता करू नका. सभापती महोदय, ठीक आहे, बोला. आज 260च्या प्रस्तावावरती नाही बोलत लाड असताना साहेब ऐका ना,